ज्यांच्यामुळे आपण ही स्पर्धा सक्सेस करू शकलो। त्याच्यामध्ये तुम्ही पाहतात बीबी स्पोर्ट इताडे संघाचे पुरस्कर्ते भगवान पाटील यांचे मी मनापासून आभार मानेन। ओम 11 किरवली संघाचे पुरस्कर्ते साई शेठ बजागे आपले देखील आभार। एनके स्पोर्ट खांडवळ या संघाचे पुरस्कर्ते विवेक पाटील आपले देखील आभार। आणि जानू स्पोर्ट इताडे संघ जो सध्या फायनल मध्ये खेळतोय जगन शेठ पाटील आपले देखील आभार। आरडी 11 किरवली राकेश जिगाडकर आपलेही आभार व्यक्त करतोय। आणि मकरंद स्पोर्ट मुठवल हा संघ देखील फायनल मध्ये खेळतोय सध्या उत्तम शेठ पाटील आपले देखील आभार। त्याचबरोबर मल्हार स्पोर्ट देवरुंगपाडा संजयजी गोडे सर आपले देखील मनापासून आभार। आणि संजय स्पोर्ट सावत अर्थातच संजय पाटील मिठाईवाला केपी सर आपले देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। त्याचबरोबर आमचे सर्व स्पॉन्सर अर्थातच ज्यांनी आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफीज दिली, द्वितीय क्रमांकाची ट्रॉफीज दिली, बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटरची आम्हाला ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर केली अर्थातच आंबो लाडकू सपाट यांच्या स्मरणार्थ श्री रुपेश आंबू सपाट चिराटपाडा यांचं देखील आम्ही मनापासून विशेष आभार व्यक्त करतोय। आणि जरूर मॅन ऑफ द सिरीज सौमिक केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर मिस्टर सौमिक अनंता केने आणि अनंता केने त्यांचंही आम्ही मनापासून आभार मानतो। आणि खांडवल गावाच्या विद्यमान सरपंच मॅडम अर्थात चंद्रबागा किशोर पाटील ज्यांनी आम्हाला सामनावीरासाठी ट्रॉफीज दिली त्यांचंही आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय। वळूया आपण आता मॅचच्या दिशेनं। आणि त्याचबरोबर आम्हाला हे जे ग्राउंड उपलब्ध करून दिला या पंचक्रोशीमधील आपण पाहतोय बापगाव देवरुंगपाडा येथील सर्वच ग्रामस्थ त्यांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। आणि फायनल मॅचला सुरुवात करतोय। गेम ऑन लेट्स प्ले। पहिलाच बॉल ऑन साइडला हुक केलाय मिड विकेट आणि बरोबर स्क्वेअर लेगच्या मध्ये एक फिल्डर होता उभा त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला आणि पहिल्याच बॉलवर दैवत वेलेकर ऑफ द मार्क होतोय। सिंगल त्या ठिकाणी जोडली जाते आणि धावांचा श्री गणेशा येथे होत असताना टीम जानू स्पोर्ट इताडेसाठी दोन्ही संघांचे पाठीराखे आता इथे आलेले आहेत। आणि अगदी फायनल मॅच मध्ये पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आहे। यावेळेला आपण पाहतोय थोडासा ऑप्शनच्या बाहेर हा बॉल निघून जातोय। आणि तसेच ऑस्टिन सलून गांधारी येथे देखील बरेचसे भिवंडीचे प्रेक्षक त्या शॉप मध्ये बसून ह्या स्पर्धेचा आनंद घेताना त्यांचंही आपण स्वागत करूया। शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या त्या स्पर्धेला। यावेळेला पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न मनोज पाटील विकेटच्या मागून ऑस्ट्रेलियन स्टाईलनं खेळ करत असताना जो गरजेचा आहे। पुन्हा एकदा दिगंबर तयार ओव्हर द विकेट पुढे टाकलाय यावेळेला चांगला फटका मात्र जास्त उंच गेलाय लांब जाणार का जेडीच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक होता डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल पडला। वेळ जरूर होती दोन्ही फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याची। क्रिकेटमध्ये एकेका धावेला फार महत्व आहे। आज आपण अशा 2 मॅचेस बघितल्या की जिथे एकेका धावेनं त्यांना ही स्पर्धा सोडावी लागली। राजकारणामध्ये एका मताला परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व आहे। यावेळेला आणखी एक वाईट बॉल ऑप्शनच्या बाहेरून सरळ निघून गेला विकेट कीपरकडे। एक्स्ट्राच्या धावा ज्या येत आहेत ना त्या धावा कुठेतरी कंट्रोल कराव्या लागतील। मकरंद स्पोर्ट मुठवळला दबाव तुम्ही तेव्हाच वाढू शकता फलंदाजांवर। जेडी ऑन स्ट्राइक दिगंबर समोर फुल टॉस होता इनफॉर्म बॅटर आहे मात्र जेडीला फुल टॉस कन्वर्ट करता आला नाहीये मोठ्या फटक्यामध्ये। दोन्हीही एकाच गावात खेळाडू आहेत। सातत्याने सावध संघासाठी ग्रामीणचं क्रिकेट अनेक मोठमोठ्या इव्हेंटमध्ये त्यांना आपण खेळताना पाहिलंय आणि तेच 2 खेळाडू आज फ्रँचायझीसाठी खेळतात। स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 6। सीझन 2 चॅम्पियन ट्रॉफी कोण जिंकणार हा प्रश्न सकाळी 10 वाजल्यापासून पडला होता आणि अखेर आता हे 2 संघ आहेत एकमेकांच्या समोर त्यातून एक विजेता होणार। गतवर्षी एमडी स्पोर्ट आमनेपाडानं चॅम्पियन ट्रॉफी सीझन 1 जिंकली होती। नानकरच्या मैदानावरती स्पर्धा पार पाडली होती आणि आणखी एक आता स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहे। नानकरच्या मैदानावरच ती स्पर्धा असेल दिनांक 26 जुलै ते 28 जुलै
शुक्रवार 26 जुलै ते रविवार 28 जुलै 2024 दरम्यान पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा भिवंडी आणि कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमांनुसार खेळवली जाणार आहे। या दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये। चांगला बॉल। प्रवेश फी असेल फक्त 2500 रुपये आणि प्रथम पारितोषिक 20,000, द्वितीय पारितोषिक 10,000 आणि तृतीय पारितोषिक 5,000 असे या स्पर्धेचं स्वरूप असेल। प्रत्येक दिवशी 12 संघ खेळतील या स्पर्धेमध्ये। यावेळेला आउटसाइड एज शॉर्ट थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल होते। मनोज त्या ठिकाणी सज्ज आहे आणि या स्पर्धेत जर तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर संपर्क साधावा लागेल रोहित यांच्याशी। दोस्ती चषक 2024 धावसंख्या धावफलकावरती 7, शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे। दिगंबर पुन्हा एकदा सज्ज होतोय। सामना करेल जेडी इन फॉर्म आहे। या वेळेला मात्र मोठा फटका भिरकावून दिल्या बॉलला। वाईड इश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावा षटकार। धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतायत 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दिगंबरच्या शेवटच्या बॉलवर सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला। सेकंड ओव्हर किरण पाटील गोलंदाजी करण्यासाठी। बेस्ट बॉलिंग युनिट मी सकाळपासून सांगितलं की मकरंद स्पोर्ट मुठवळ संघाकडे उत्कृष्ट गोलंदाजी आहे, उत्कृष्ट गोलंदाजी युनिट आहे। मात्र यावेळेला दिगंबर मागच्या 2 मॅचेस मध्ये इकॉनॉमिकल राहिला होता। या फायनल मॅच मध्ये मात्र त्याच्या विरोधामध्ये 13 धावा पूर्ण केल्या। सेकंड ओव्हर किरण पाटील बॉलिंग मार्कवर सामना करेल दैवत वेलेकर। यावेळेला पुन्हा एकदा हवेत आहे बॉल। मिस टायमिंग कवचला फिल्डर जज करतोय। ओ माय गॉड, टार्गेटचा प्रयत्न रणजित पाटील त्या ठिकाणी सज्ज होता आय थिंक। मात्र स्वतः गोलंदाज किरण तिथे पोहोचला। किती रिफ्लेक्शन पाहायला मिळाली त्या खेळाडूमध्ये। मात्र कॉलिंग झाली नाही आणि अखेर दैवत वेलेकरला जीवन दान मिळालं आणि तिथे 3 धावा देखील पूर्ण केल्यात। स्कोर 3 धावांनी पुढे सरकत असताना 16 हे आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचतोय। हे पाहतोय आपण ऍक्शन रिप्ले मध्ये। ओह काय एफर्ट होता आणि जबरदस्त ट्राय पाहायला मिळाला। सुरुवातीला बॅलन्स गमावला जरूर, त्याच्यानंतर स्वतःवरती होल्ड केलं जरूर, मात्र कॅच पकडण्यामध्ये अपयशी ठरला किरण। हे बॅटल चांगलं रंगेल। जेडीच्या विरोधात किरण पाटील स्विंग अँड मिस, फाईन बॉल, जबरदस्त लाईन होती, लेंथ ही सुंदर आपल्याला पाहायला मिळाली। किरण देखील इकॉनॉमिकल राहिला। अनेक मोठमोठ्या संघांकडनं तो सातत्याने खेळत आला आणि तो अनुभव नक्की झोकून देतोय सध्या तरी मकरंद स्पोर्ट मुठवळ संघासाठी। पुढे टाकला, या वेळेला मात्र क्लासिकल फटका। एक्स्ट्रा कव्हरला फील्डर जज करतोय, मिस्टेक होणार नाहीये, कॅच पकडली आहे, फलंदाज बाद, बिग विकेट, बिग ब्लो, जेडी बॅक टू डग आउट। सोळा धावा धाव फलकावरती 16। नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय बलवंत दलवी। बलवंत दलवीच्या मागच्या मॅच मध्ये जे 2 बॉल मध्ये 10 रन्स होते
त्या 10 रन्स खऱ्या अर्थानं त्या सामन्याला टर्निंग करणाऱ्या ठरल्या. मात्र काय खेळ साकारला होता जीतू मॅन फ्रॉम इताडे. जबरदस्त प्रत्युत्तर त्यानं दिलं होतं. तब्बल 46 धावा वैयक्तिक त्यानं जोडल्या होत्या, मात्र सामना अखेर त्याला जिंकता आला नाही. नवीन फलंदाज बलवंत दलवी मैदानामध्ये एंटर झालाय. सामना करेल किरण पाटीलचा. हे देखील चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल, कारण या विभागामध्ये आपण बऱ्याचदा पाहिलंय जेव्हा जेव्हा देवरुंगच्या विरोधामध्ये सावतची मॅच असेल किंवा नांदकर चौदरपाडा भावले अशा अनेक दिग्गज संघ की जेव्हा प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं आनंद देत असतात क्रिकेटचा. फुल अँड फाईन डॉट बॉल. चांगला पलटवार करतोय. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या आणि तदनंतरचे 3 चेंडू पूर्णपणे डॉट पाहायला मिळाले, ज्याच्यामध्ये एक विकेट देखील मिळाली. लेंथ बॉल होता, यावेळेला कवचला उडवल्या. गॅप जरूर होता, मात्र जवळजवळ फिल्डर पोहोचला होता बॉल पर्यंत. कॅच ड्रॉप केली आहे आणि 1 धाव त्या दरम्यान पूर्ण झाली आहे. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण झाली आणि धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 17 या आकड्यावरती. पावसाने आता बरीचशी विश्रांती घेतली. पूर्ण दिवसभर पाऊस पडला, मात्र आता फायनल मॅच मध्ये खऱ्या अर्थानं पावसाची वाट सगळेच जण पाहत होते, मात्र तो पाऊस आता थांबलाय. टॉस जिंकला होता मुठवत संघानं. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. आतापर्यंत योग्य निर्णय आहे. फुल टॉस बॉल. चुकी केली या ठिकाणी किरण पाटीलनं आणि चुकीला माफी नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. फेकून दिल्या बॉलला. दैवत वेलेकरनं हा षटकार. तिसरा षटक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सर बॉलर नेम राईट आर्म राउंड विकेट. यावेळेला मिस टायमिंग आहे, मिस हिट. गोलंदाज स्वतः प्रयत्न करतोय, मात्र पाठमोरे धावत असताना प्रयत्न जरूर केला. अशा प्रकारच्या कॅचेस भरपूर कठीण असतात आणि विशेषतः पावसाळ्याच्या क्रिकेटमध्ये तर भरपूरच कठीण. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण झाली आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत एका धावेने पुढे सरकत असताना 24 ह्या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. चांगली फलंदाजी होतीये. 40+ कडे जाण्याचा नक्की प्रयत्न असेल आणि एकदा का 40 ही ओलांडली तर मी म्हणेल मुठवा संघासाठी भरपूर कठीण होऊ शकतं. रन चेस करणं कठीण झालंय या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रापासून. यावेळेला पुढे टाकलाय. यॉर्कर लेंथ होता. ओ माय गॉड. धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बलवंत आता माघारी परततोय. धावबादच्या स्वरूपामध्ये धक्का लागतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका. प्रॉपर टायमिंग झालंय, मात्र अंतर कापलं जात नाहीये. दैवत वेलेकर बाद होतोय फायनल मॅच मध्ये
आणि हा सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता. एक मोठी विकेट मिळवली आहे. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. चांगला बॉल होता आणि इथे पहा बॅटच्या स्टिकरला बॉल लागला आणि जबरदस्त कॅच पकडले दिगंबरनं. बऱ्याचशा चर्चा होत होत्या की दिगंबर नेहमी 38 सर्कल मध्ये फिल्डिंग करत असतो, मात्र आज ज्या पद्धतीने त्याने 2 कॅचेस पकडल्यात, जबरदस्त जबरदस्त कॅचेस. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे 24 धावा. 3 गडी आतापर्यंत गमावलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय ऋतिक. पुन्हा एकदा बोलत तयार. नवीन बॅटर ऋतिक ऑन स्ट्राइक. या वेळेला थोडस गिरकी घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटला पुन्हा मिस फिल्डिंग झाली आहे. आज तेजसनं मात्र मी म्हणेल थोडस नाराज केलंय ज्या पद्धतीने त्याची फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि इथे पहा 3 धावा पूर्ण झाल्यात. 3 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 27 आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलंय. आणि या 3 धावांनी वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय ऋतिकनं. 4-4 षटकांच्या मॅचेस मध्ये तुम्हाला अशा प्रकारची फिल्डिंग करून चालणार नाही. आणि मॅच कोणती खेळताय? फायनल मॅच चॅम्पियन ट्रॉफीची. ओ ते सर्रार. आणि इथे फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद. खरे कोई और भरे कोई. ऋतिकला आता इथे मैदान सोडावं लागतंय. एक मोठा धक्का जानू स्पोर्ट इताडे संघाला. फायनल मॅच मध्ये ज्या प्रकारे षटकार आणि चौकारांची खरं तर अपेक्षा होती, एक शेवटचा चेंडू शिल्लक. सत्तावीस धावा धावफलकावरती आणि तिसऱ्या षटकातील आणखी एक चेंडू शिल्लक आहे. येणारं एक षटक बाकी आहे म्हणजे 7 बॉल शिल्लक आहेत. आणि या 7 बॉल मध्ये किमान 2 षटकार जरी आले ना तरी मी म्हणेल एक चांगली फायटिंग टोटल होऊ शकते. कारण आपण बऱ्याचदा पाहिले जेव्हा जेव्हा मोठ्या मॅचेस असतात ना तेव्हा तेव्हा रन चेस करणं डिफिकल्ट असतं. आता T20 विश्वचषकाचा अंतिम सामना तुम्ही पाहिला. 30 चेंडूंमध्ये 30 ची गरज असताना दबाव झेलता आला नाही दक्षिण आफ्रिकेला. आणि अखेर रोहित शर्माच्या त्या संघानं इतिहासामध्ये नोंद केली. आणि बरेचसे असे दिग्गज क्रिकेटर विश्लेषकांनी सांगितलं हु इज रोहित शर्मा. ज्या वेळेला भविष्यामध्ये हा प्रश्न विचारला जाईल कोण होता रोहित शर्मा, त्यावेळेला नक्की एक उत्तर असेल की ज्याच्यामध्ये 5 षटकात 30 धावा वाचवण्याची धमक होती, क्षमता होती, तो होता रोहित शर्मा. या वेळेला मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय समोर स्मॅश केलंय. आता बॉल शोधला जातोय. ही शोध मोहीम सुरू झाली आहे. तिघे शोधतायत आणि अशातच फलंदाजांनी 4 धावा पूर्ण केल्या. थोडासा फनी पाठ मोये मुवमेंट होती ज्या ठिकाणी बॉल शोधत होते आणि इथे फलंदाज 4 धावा पूर्ण करत होते. या मैदानाचं वैशिष्ट्य राहिलं स्पर्धा कोणाचीही असो कोणतीही असो, क्रिकेटची मात्र असो, की त्या क्रिकेटच्या स्पर्धेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असतो. आज भर पाऊस आहे तरी देखील बरेचसे प्रेक्षक ही स्पर्धा पाहण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत. हे दृश्य तुम्ही पाहिलं. बॉल शोधत राहिले आणि अशात 4 धावा पूर्ण केल्या फलंदाजांनी. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती लागल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आज व्हॉइस ऑफ पीटीसी नव्हे तर या विभागामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या की ज्यांच्या आवाजाविना ती स्पर्धा पूर्ण नाही. आमचे जवळचे मित्र योगेश पाटील यांचा आवाज आपण मिस केला काही कारणास्तव. स्पर्धा पाहत असतील तर नक्कीच किरण थळे यांनाही त्यांची भरपूर आठवण झाली. खरं तर ऑर्गनायझर्सला देखील झाली.
पुन्हा एकदा सागर तयार. यावेळेला मिसटायमिंग आहे, पुढे टाकलेला बॉल होता मात्र प्रॉपरली बॅटवर घेता आलं नाही. त्या ठिकाणी फलंदाज रोशनला एकच धाव इथे मिळेल. एकेका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला. 33 धावा धावफलकावरती. 4-4 षटकांची फायनल मॅच. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 सीझन 2 पहिलं पर्व सक्सेसफुल, दुसरं पर्व देखील आता यशस्वीरित्या पार पडत असताना या पाचही आमच्या ऑर्गनायझरसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. खऱ्या अर्थानं ज्यांनी जी मेहनत केली, स्वप्न पाहिलं आणि ती स्पर्धा आज सत्यामध्ये उतरवली. लखन पाटील, अनंता केने, कैलास पाटील, राकेश दिगाडकर, बाळाराम बहेर या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. यावेळेला मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि त्याचबरोबर आमचे रामकृष्ण काकडे यांना कसं विसरून चालणार. पुन्हा एकदा सागर तयार. धीम्या गतीने टाकलाय, वेग दिलाच नव्हता त्या ठिकाणी. आणि इथे काय घडले, कीपर बॉल शोधत होता आणि अखेर फलंदाज अवबात होतोय. आज बरेचसे फनी मुमेंट्स आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतायत 34 वर स्थिर आहे. हे पहा, आना है जाना है, आना है जाना है और आखिर में बल्लेबाज को लौटना पड़ा. करण या ठिकाणी बाद झाला. करणच्या बॅटमधून रन्स फक्त आली 1. करणनं देखील आज चांगला खेळ दाखवलाय जानूस्पोर्ट इताडे संघासाठी. जगनशेठ पाटील ही स्पर्धा पाहत असतील तर थोडेसे नाराज असतील, कारण पूर्ण दिवसभर ज्या पद्धतीने त्यांच्या संघाने खेळ केला तो खेळ फायनल मॅच मध्ये त्यांचा पाहायला मिळाला नाहीये. मात्र एका बाजूला उत्तम पाटील खुश असतील यात मात्र शंका नाही, कारण जो निर्णय घेतला सर्वच जण या ठिकाणी विचार करत होते की पाऊस थांबलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य होता का. यावेळेला मात्र एक्स्ट्रा बाउन्स, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मात्र गोलंदाजांनी ते करून दाखवलं की हा निर्णय योग्यच होता. खरं तर नाण्याची आपण एकच बाजू पाहिली आहे, एक बाजू अजूनही बघायची आहे. क्रिकेट आहे, डोंट अंडर एस्टिमेट. ओ यावेळेला लॉफ्टेड इट, व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग, बॉल सीमा पार. 6 धावा षटकार. धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती या षटकाराच्या सहाय्याने 41. हे बॅटमन कोण आहे तो? कुठला? विशाल मॅन फ्रॉम मुठवल. क्या बात आहे. आज मुठवलचा खेळाडू मुठवलच्या विरोधात बरसला. षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि इथे पहा दुहेरी धाव देखील पूर्ण झाली आहे. तिहेरीचा प्रयत्न मात्र ती पूर्ण होणार नाही आणि अखेर शेवटच्या 2 बॉलमध्ये विशालनं धावा बनवल्या. 8 संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 43 आणि 44 लक्ष आता इथून पार करावं लागेल आणि हळूहळू पावसाला ही सुरुवात होत चालली आहे. क्या बात आहे. हे क्रिकेट आहे. या खेळामध्ये कधीच कोणी भविष्यवाणी करू शकत नाही कोण जिंकणार कोण हारणार. मात्र आज मलाही या स्पर्धेचा भाग होण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा आयोजकांचे आभार मानतोय आणि मी इथेच थांबतोय. सेकंड इनिंग मध्ये ऐकूया मिस्टर विश्वास केने यांचा आवाज. कोण जिंकणार चॅम्पियन ट्रॉफी 2024 सीझन 2. थँक्यू सो मच.
धन्यवाद समीरजी ठाकरे सर. आणि जाऊयात मेगा फायनल ऑफ दिस टुर्नामेंट चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 ही मेगा फायनल. मदाशातमध्ये दोन संघ दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जानू स्पोर्ट्स इताडे त्यांच्या अगेन्स्ट मकरंद स्पोर्ट्स मुठवल या दोन दिग्गज संघादरम्यान ही मॅच विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. तब्बल 44 धावांची आवश्यकता. 44 धावांचं टार्गेट सेट केलं गेलेलं आहे आणि नक्कीच कशा पद्धतीने हे पार केलं जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले गेल्या सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं सहर्ष अधिक स्वागत असेल. 24 चेंडू विजयासाठी 44 धावांची आवश्यकता आहे. आणि सलामीची पेरमध्ये आतमध्ये जाताना आपण पाहू शकता किरण पाटील त्याच्या सोबतीनं मनोज पाटीलला आपण पाहतोय. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आणि आजचा संपूर्ण दिवस या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं आमचे ऑर्गनायझर कमिटी असेल यांचं सुद्धा आम्ही सतशा आभार व्यक्त करतोय. कारण की या परिसरातील सर्व क्रिकेट रसिकांना आणि खेळाडूंना एकत्रित करण्याचं साधन म्हणजे क्रिकेट आणि तो क्रिकेटचा या ठिकाणी मात्र मनमुराद आनंद घेतला गेला. त्या परीनं आपण पाहिलं तर जेवढे आमच्या 8ही संघाचे संघ मालक आहेत त्यांचं देखील आम्ही विशेषतः कौतुक करू. त्यांचं देखील शब्द सुमनांनी आभार व्यक्त करूयात आणि जाऊयात या स्पर्धेच्या मेगा फायनलकडे. अंतिम लढत आणि नक्कीच अंतिम लढतीसाठी विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. कोण ठरणार चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन दिस टुर्नामेंट. दोन संघ रेसमध्ये एका बाजूला जानू स्पोर्ट्स इताडे त्यांच्या अगेन्स्ट मकरंद स्पोर्ट्स मुठवल. सलामीची पेरमध्ये आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती दैवात हो ऑन द राईस खेळून काढलाय. पहिला चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. चौकार आला आणि या ठिकाणी मात्र आघात झालाय चौकारानं. 44 धावांचं लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना पहिला चेंडूवरती समाचार घेतला गेलाय. पावसाची रिमझिम देखील थोडीशी संत गतीने कमी झालाय आणि त्याचा या ठिकाणी मात्र फायदा होतो बॅटर्सला. हो पुनश्च बिगिट केलाय. उंची जास्त लांबी देखील गाठलाय आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. क्या बात आहे क्या बात आहे. अफलातून कामगिरी करतोय. शेवटच्या अंतिम मॅच मध्ये किरण पाटील रौद्र रूप धारण करतोय. चौकार लगेचच हा षटकार येतोय. धावसंख्या 10 या आकड्यावरती 44 टार्गेट सेट केलं गेलं होतं आणि दैवत वेळेकर या अंतिम मॅच मध्ये थोडासा महागडा ठरतोय. कमबॅक करावा लागेल जर या स्पर्धेमध्ये आणि या ट्रॉफीवरती आपल्या संघाचं नाव कोरायचं असेल तर दैवत वेळेकरला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. ओहो रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. कमबॅक केला जातोय दैवत वेळेकरच्या माध्यमातून. सुंदर अशी स्पर्धा सुंदर अशा ट्रॉफीज आणि नक्कीच आपण पाहिलं तर कुठल्या पद्धतीची कमतरता या ठिकाणी मात्र भासू दिली जात नाही या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ पुनश्च बॅटची नरेश शॉट थर्मलला क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल आणि या मॅचची गोल्डन विकेट्स अर्थातच किरण पाटीलला माघारी धरलाय. गोलंदाज दैवत पाटीलला. किरण बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी दैवत वेळेकरच्या माध्यमातून आणि किरण पाटील चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळत होता. पहिला चेंडू चौकार दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता. तदनंतर मात्र विकेट संपादित करून देतोय. 44 धावा बनवायच्या आहेत आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी मात्र चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. हा विचार केला तर ज्यावेळेस टॉस झाला होता त्यावेळेस मात्र टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली होती मुठवल संघाने. चर्चा झाली होती समालोचन कक्षामध्ये की हा आगळा वेगळा निर्णय का घेतलाय. त्यावेळेस पाऊस थांबला होता परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये आता मात्र पावसाचा देखील कमबॅक झालाय. आणि रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटली तर संपूर्णपणे पावसावर डिपेंड असते. जर पाऊस आला तर गोलंदाजासाठी एक वेगळी पर्वणी असते आणि या ठिकाणी मात्र हा पाऊस आलाय. हा पाऊस कुठल्या संघाला विजय प्रस्थापित करून देईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 4 चेंडू धाव फलकावरती 10. विजयासाठी अजूनही बनवायच्या 34 आणि नवीन बॅटरमध्ये आतमध्ये जितेशला आपण पाहतोय. हो मिस्टामिक स्ट्रोक. पुन्हा एकदा झेलची संधी. दैवत वेळेकर कमबॅक करतील का. इथे मात्र नक्कीच मेरिट पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. थ्रो थोडासा खराब परंतु थोडासा पावसामध्ये चेंडू बसला आणि तत्पर या 2 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत.
चांगलं बाटल सुरू आहे. एका बाजूने मुठवल संघ त्यांच्या अगेन जानू स्पोर्ट्स इताडे संघ. दोन्ही संघाचे संघ मालक देखील या माचा मनमुराद आनंद घेत असेल यात मात्र शंका नाही आहे. दैवत वेलेकरने देखील कमबॅक करून दिलाय. सुरुवातीचे 2 चेंडू थोडेसे खराब होते. त्या 2 चेंडूवरती एक चौकार एक षटकार आला होता. तदनंतर मात्र तंतरच्या चेंडूवरती कमबॅक केला जातोय. हा अंतिम चेंडू असेल. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. हो पुनश्चा बॅटशी आतली कडा लागलाय. धावा त्या ठिकाणी मात्र नक्कीच भरता वेगाने चेंडू फरार झाला. सीमा पार चौकार. फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते असं वाटलं होतं की चेंडूला अडवतील परंतु त्यांच्या आव्हाक्याच्या दूर भरता वेगानं सीमा पार गेला आणि हा शेवट गोड झाला या चौकारानं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 16 धावा 1 गडाच्या मोबदल्यात मुठवळ संघ. आणि आता मात्र विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. अंतिम 18 चेंडूमध्ये 28 धाब्यांची आवश्यकता. अठरा चेंडू आणि 28 धाब्यांची आवश्यकता असेल. आता मात्र कमबॅक करून द्यावा लागेल गोलंदाजांना. दैवत वेडेकरचं षटक थोडंसं मागणं ठरलं. 16 धाबा खर्च केल्या परंतु महत्त्वाचे एक विकेट त्याने देखील संपादित केली. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पियुषला आपण पाहू शकता. पियुषने देखील अप्रतिम गोलंदाजी केल्याच्या संपूर्ण दिवसामध्ये युवा गोलंदाज आणि कामगिरी दमदार राहिले परंतु या अंतिम मॅचमध्ये त्याला देखील प्रभावित करावा लागेल. आपल्या संघाला विजयाची दिशा दाखवून द्यावी लागेल. हो इथे मात्र रायझिंग अँड सरप्रायझिंग चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. हॅलो हॅलो हा बोल ना. झाला निघतो आता 3च ओव्हर राहिले. गाडी घ्यायला लागेल बघ. चांगली गोलंदाजी. हो इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि त्या ठिकाणी मात्र नक्कीच क्षेत्ररक्षक येत आहेत आणि तत्पर चांगला थ्रो देखील पाहायला मिळतो. नक्कीच मॅच रंगात येईल यात मात्र शंका नाहीये कारण की विचार केला एका बाजूने पियुष देखील चांगली गोलंदाजी करतोय दुसऱ्या बाजूने मनोज पाटील आणि त्याच्या सोबतीनं जितेश देखील चांगली कामगिरी करतायत. 17 धावा धावफलकावरती जोडला गेला आहेत आणि आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. हो क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. अगदी फलंदाजाला रीड करून गोलंदाजी सुरू आहे. खरा गोलंदाज तोच असतो तो फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करत असतो आणि हा चेंडू अगदी पियुषने रीड करून असताना पिच केला. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. हो पुनश्चा अगदी लेगस्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला. पंचांचा वाईडचा इशारा. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. पावसाची रेलचेल पुन्हा एकदा सुरू झालाय आणि ही चॅम्पियन्स ट्रॉफी कुठल्या संघाच्या नावावरती राहील हे थोडक्याच वेळात स्पष्ट होईल. हो इथे मात्र पुनश्चा चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. एलिमिनेशन नाहीये स्ट्रोकमध्ये. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र थोडासा खराब थ्रो मी तर म्हणेन आणि तत्पर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 20 धावा धावफलकावरती जोडण्यात हे संपादित झालं. अजूनही 24 धाब्यांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 24 धाब्यांची आवश्यकता. रुपेश जी अंबू सपाट साहेबांचं देखील शुभागमन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर्सच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत ते त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अंतिम मॅच मेगा फायनल मॅचमध्ये आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. पियुष गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. अंतिम चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. मनोज पाटील ऑन द स्ट्राईक आणि इथे मात्र हा चेंडू निर्णायक दोन्ही संघासाठी. गोलंदाज तयार. ओ शॉर्ट लाईन चेंडू होता. अगदी या ठिकाणी मात्र लेंथ खेचली होती. पंचांचा वाईडचा इशारा. कुठला संघ या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरेल थोड्याच वेळात स्पष्ट होईल. एका बाजूला जानू स्पोर्ट्स इताडे जगन पाटील अँड फॅन टीम आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मकरंद स्पोर्ट्स मुठवल उत्तमशी पाटील साहेबांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हा अंतिम चेंडू आहे. पियुष ऑन द मार्क. हो डॉट चेंडू आला. शेवट गोल केलाय गोलंदाज पियुषने आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरगाव करताना आपल्याला पाहायला मिळेल. जानू स्पोर्ट्स इताडे संघ पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 16 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या
फक्त आणि फक्त 6 आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या धावफलकावरती 22 धावा आणि आता मात्र विजयासाठी अजूनही 22 धाब्यांची आवश्यकता आहे. उर्वरित 12 चेंडूमध्ये 22 जरूर आल्यात, परंतु उर्वरित 12 मध्ये 22 धावा बनवाव्या लागतील. परंतु या ठिकाणी मात्र वेगळी रणनीती आखावी लागेल. कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आखली जाईल जानू स्पोर्ट्स सीताळे संघाच्या माध्यमातून याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण की स्पर्धा अतिशय मानाची सन्मानाची चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 हा दरार आपण पाहतोय. मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा संघाचे संघ मालक सन्माननीय संजयजी घोडे साहेबांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. 12 चेंडू 22 ची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विघ्नेश. हो, मिष्टामिक स्ट्रोक जरूर आहे. यष्टीरक्षक पाठलाग करतात दैवत वेलेकर त्यांच्या वाक्याच्या दूर आणि तत्पर या 2 धावा घेण्याचा मनसूबा आखला. ओ हो, या ठिकाणी मात्र चुकी झाले आणि चुकी झाली ती म्हणजेच गोलंदाज विघ्नेशच्या माध्यमातून बॉलला जज करण्याआधी चेष्टांवरती हात लावला. अतिघाई संकटात नाही असं नेहमीच आपण म्हणत असतो, परंतु इथे मात्र त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 24 धावा धावफलकावरती अजूनही 20 धाब्यांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 11 मध्ये बनवायचे आहेत 20. स्ट्राईक एंडलाचा बॅटर जितेश सज्जन, नॉन स्ट्राईक एंडलाचा बॅटर मनोज पाटीलला आपण पाहतोय. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 ची मेगा फायनल. हो, पुनश्च अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. शॉट थर्डमाला क्षेत्ररक्षक जीवाशा आकांताने चेंडूला गॅदर केलं जात आहे. मिळाली फक्त आणि फक्त 1 धाव. 25 धावा धावफलकावरती उर्वरित 10 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 19 धावा बनवायच्या आहेत. एकेका धावेसाठी संघर्ष सुरू आहे. एका बाजूला जानू स्पोर्ट्स सीताळे त्यांच्या अगेन्स्ट मकरन स्पोर्ट्स मुठवाल. दोन्ही संघाच्या माध्यमातून चुरशीची लढत पाहायला मिळतंय. अखेरीस कोण असेल चॅम्पियन या स्पर्धेचा हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. विघ्नेश ऑन द मार्क. हो, बॅटची इनरेज होती. यष्टीरक्षक दैवत वेलेकरच्या माध्यमातून झाले थोडीशी चूक. हा झेल घेणं गरजेचं होतं, कारण की झेल देखील मनोज पाटीलचा होता ज्याच्याकडे आक्रमकता मोठे स्ट्रोक खेळण्याची. हा जर झेल झाला असता तर पुन्हा एकदा बॅकफुटला गेला असता मकरन स्पोर्ट्स मुठवल संघ. परंतु या ठिकाणी मात्र चांगला कमबॅक मी तर म्हणेन गोलंदाज विघ्नेशचा. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज ऑन द मार्क. हो, हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड देखील होईल सीमारेषा पार. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार जितेशच्या बॅट मधून बिग हिट षटकार. क्या बात है, क्या बात है. हा प्रतिम कामगिरी पाहायला मिळतोय. धावसंख्याला फलगावात 32 धावा आणि अजूनही विजयासाठी अवघ्या 12 धाव्यांची आवश्यकता असेल. उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक असेल 8 मध्ये बनवायचे 12 आणि आता मात्र हे 2 चेंडू शेवटचे निर्णायक असतील. कुठला संघ जिंकेला सामना, इताडे की मुठवल, याकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत. सर्वांच्या नजरा आपुलकीने पाहत आहेत. त्या म्हणजेच गोलंदाज विघ्नेशकडे आणि सलामीचे जर बॅटर्स असेल मनोज पाटील आणि जितेश, या 2 बॅटर्सकडे हे 2 चेंडू निर्णायक असतील. अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळतोय या 2 दिग्गज संघादरम्यान. चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा थरार आपण पाहतोय. अनेक मान्यवर आमच्या समवेत जोडले गेले आहेत, त्यांचं देखील आपण करूयात सहर्ष हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा यॉर्कर लाईन चेंडू होता, कोदून काढला झेलची संधी. ओहो, कॅच नाही तर मॅच सोडले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण की साधा सोपा असा झेल होता जितेशचा, ज्याने मागच्या चेंडूवरती षटकार मारला होता. त्याला आता मात्र ही पुन्हा एकदा संधी दिली जाते. संधीचं सोनं तो करेल का हे देखील पाहणं योग्य ठरेल. तत्पूर्वी जाऊयात आता मात्र स्ट्राईक असेल मनोज पाटीलकडे. हा अंतिम चेंडू या षटकातील. गोलंदाज विघ्नेश ऑन दी मार्क. आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. 1 धाव कंप्लीट झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि या ठिकाणी मात्र धावबाची संधी. ओहो, सामन्यामध्ये पुन्हा एकदा वेगळं वळण घेतलंय. धावबाच्या स्वरूपाने मनोज पाटील बॅक टू द पवेलियन आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 34. विजयासाठी आता मात्र धावा बनवायच्यात. 6 चेंडू धावाव्यात 10 धावा. 6 मध्ये 10 धाब्यांची आवश्यकता आहे. आता मात्र वेगळी प्लॅनिंग, वेगळी रणनीती आखावी लागेल मैदानाच्या आतमध्ये.
हे 6 चेंडू निर्णायक असतील. ज्यावेळेस मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विश्वचषकामध्ये आपण पाहिलं 6 चेंडू शेवटचे निर्णायक होते. हार्दिक पांड्याकडे आपुलकेनं पूर्ण जग पाहत होतं आणि त्या ठिकाणी मात्र तो हिरो बनला आणि आता मात्र हिरो बनण्याची संधी असेल. गोलंदाज या भैरवीच्या षटकामध्ये रोहितकडे ही जबाबदारी आहे. 6 चेंडूमध्ये बनवायच्या 10. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. रोशन आहे, माफ करा, गोलंदाजी ट्रॅकवरती रोशन येतोय. 6 चेंडूमध्ये 10 धावा बनवायच्या आहेत का? या धावा डिपेंड होतील की चेस होतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. परंतु हा विजय असेल चॅम्पियन्स ट्रॉफीचा, हा विजय असेल आमने लोणार परिसराचा आणि हा विजय असेल ओम साई आमने लोणार असोसिएशनचा, कारण की त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी मात्र भरवली गेली. सलगचं हे दुसरं वर्ष या स्पर्धेचं. आम्हाला देखील आमंत्रित केलं, त्याबद्दल आम्ही देखील कैलाशी पाटील असतील आणि ऑर्गनायझर कमिटीचं सतशा आभार व्यक्त करतो. आज आम्हाला चांगली साथ आमचे साथी समालोचक समीरजी ठाकरे यांनी दिली, आमची SK टीम, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आमचे किरण दादा नेहमीच आम्हाला सहकार्य करत असतात, त्यांच्या समोर आम्हाला देखील एक वेगळी प्रचिती येत असते, त्यांचं देखील हार्दिक आभार. जाऊयात 6 चेंडूमध्ये 10 धाब्यांची आवश्यकता. हो, पहिला चेंडूवरती बिग हिट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. बिग हिट षटकार. जितेशला नक्की ज्यावेळेस झेल सुटला होता त्यावेळेस आम्ही आवर्जून सांगितलं होतं की संधी त्याला दिले, त्या संधीचं सोनं तो करेल आणि त्याच पद्धतीचा हा फटका षटकार पाहायला मिळाला. आता मात्र धावा 5 चेंडूमध्ये 4 बनवायच्या आहेत. वैयक्तिक 25 धावांवरती खेळतोय जितेश. शेवटच्या अंतिम मॅच मध्ये चांगली कामगिरी त्यांनी केली, कारण की किरण पाटील आणि मनोज पाटील थोडेसे नक्कीच माफक ठरले होते. तदनंतर मात्र 3ऱ्या क्रमांकावरती येऊन अप्रतिम फटकेबाजी केली. 5 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता असेल. गोलंदाज तयार. हो, मिस्टामिक स्ट्रोक आहे, झेलची संधी. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये चेंडूला गॅदर करू शकले नाही आहेत. पावसाळी क्रिकेट आणि त्यामुळे खेळपट्टी थोडीशी ओलसर असते, चिखल असतो, अशा पद्धतीचा झेल घेणं थोडंसं कठीण असतो. परंतु शेवटच्या मोमेंटला अखेरच्या मॅचमध्ये हा झेल घेणं गरजेचं होतं गोलंदाज रोशनला. सामना आता मात्र हळूवारपणे हातातून निसटत चाललाय जानू स्पोर्ट्स इताडे या संघाच्या माध्यमातून. धावा बनवायच्या आता मात्र 4 चेंडूमध्ये 3 धावा. हो, इथे मात्र पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. पंचांचा या ठिकाणी मात्र नक्कीच इशाराची वाट पाहिली जाते. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. स्कोर इज लेवल आणि विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. हा जल्लोष आपण पाहू शकता, प्रेक्षकांचा हा जल्लोष मुठवल संघाचा. नक्कीच सेलिब्रेशन केलं जाईल, मैदानामध्ये धावत जाऊन सेलिब्रेशन होईल यात मात्र शंका नाहीये. मुठवल संघ सहिष्य आहे धावण्यासाठी, ज्यापणे सेलिब्रेशन होईल पाहणं योग्य असेल. एका धावेची आवश्यकता. पाहूया काय घडेल काय बिघडेल. गोलंदाज तयार. ओ, शॉर्ट लाईन चेंडू होता आणि इथे मात्र मनोज पाटील धावत होते. पाहू शकता आपण मॅच जिंकलाय चॅम्पियन्स ऑफ दी चॅम्पियन. या ठिकाणी मात्र ठरला या स्पर्धेतील चॅम्पियन संघ अर्थातच मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघ. मुठवल संघाने या ठिकाणी मात्र बाजी मारली आणि या चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी ठरला. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन मुठवल संघ. हार्ड लक टफ लक जानू स्पोर्ट्स इताडे संघ. अखेरपर्यंत चांगली लढत दिली परंतु शेवटी अपयश पदरी पडलं, परंतु काही हरकत नाहीये आणि आजची स्पर्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडली. त्यामुळे सर्वांचा आम्ही या ठिकाणी मात्र हार्दिक आभार व्यक्त करतो आणि थोड्याच वेळात आपण या ठिकाणी मात्र बक्षीस वितरण समारंभाला देखील सुरुवात करणार आहोत. आणि तत्पूर्वी देऊयात या मॅचचा सामनावीराचा मानकरी ठरलाय जितेश, याने तब्बल 26 धावा आपल्या संघासाठी वैयक्तिक जोडल्या. तोच ठरला या मेगा फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जितेश. आपण देखील या. धन्यवाद. आणि अखेर चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या स्पर्धेवरती नाव कोरलंय
मकरंद स्मृती मुठवल या संघानं अभिनंदन. मकरंद स्पोर्ट मुठवल अभिनंदन. उत्तम शेठ पाटील यांच्या संघाने ही बाजी मारली आणि थोड्याच वेळात आपण पारितोषिक वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करतोय आणि अखेर सीझन 2 यशस्वीरित्या समाप्त झालेली आहे. मी दोन्ही संघाला विनंती करतोय की बरोबर आपण मुख्य प्रवेशद्वारासमोर उभं राहायचंय. मकरंद स्मृती मुठवल आणि जानू स्पोर्ट इताडे हार्डलॅक जानू स्पोर्ट इताडे रनर अप संघ या स्पर्धेतून राहिला. हार्डलॅक जगनशेठ पाटील. प्राइज डिस्ट्रीब्युशन आपण समोर करतोय. मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आपण पारितोषिक वितरित करणार आहोत याची नोंद घ्या. तर दोन्ही संघ आणि दोन्ही संघ मालक आपापले संघ घेऊन आपण बरोबर मंच